काल आपण बघितलं अजीवनसत्वाच्या अभावाने होणारे आजार आणि हे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर आहारात काही अन्न घटकांचा समावेश करणं आवश्यक असते. आहारातील प्राणीजन्य घटक जसे मासे, मांस, अंडी, ऑइल, फिश ऑइल इत्यादी. वनस्पतीजन्य घटकामध्ये गाजर, पालेभाज्या, रताळी, भोपळा या घटकांचा जर समावेश केला तर अजीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळू शकते. त्याचप्रमाणे दूधजन्य घटक दूध, तूप, लोणी याचेच महत्त्व जाणून शासनामार्फत अजीवनसत्वाचे डोस दिले जातात. हे मुलाच्या वयाच्या 9व्या महिन्यापासून सुरू केले जातात. 6 महिन्याच्या अंतराने हे डोस दिले जातात. तर असं हे अजीवनसत्व आहारातून किंवा सप्लिमेंटरी देऊन आपल्याला मेंटेन करता येतं आणि अजीवनसत्व अभावी होणारे दुष्परिणाम टाळता येणं शक्य आहे. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.